आजचा दिवस प्रत्येक बहिणीसाठी खूप खास आहे. कारण आज नागपंचमीच्या आधीचा दिवस म्हणजे भावाचा उपवास, नागनरसोबाची पूजा. नमस्कार, मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. माझी सकाळची सुरुवात सणवार असो किंवा इतर कोणताही नॉर्मल डे असो, सुरुवात ही कडक चहाने होते आणि श्रीजाच्या गोड बडबडीने सुरू होते. तिचे प्रश्न सकाळी उठल्यापासून चालू होतात. सकाळी सकाळी कामाची लगबग चालू होती, पण आज जरा दिवस खास होता. कारण आज उपवासही होता, यांना सुट्टीही होती आणि स्वयंपाकालाही थोडा आराम होता. त्यामुळे ना आम्ही दोघींनी ठरवलं की आधी पूजा करून घेऊया, त्यानंतर बाकीचे कामं आवरता येतील. आज नाग नरसोबाची पूजा करतात, त्यामुळे इथे आत्या आहे ना लाह्यांचा हार बनवतात. तुमच्याकडे बनवतात का लाह्याचा हार? नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर देवाचे वस्त्र करायचे होते. मग आत्यांना बोलली की मी देवाचे वस्त्र करते, तुम्ही हार करून घ्या. पहा इथं माझ्या लक्षात पण नाही मी ना वस्त्र बनवताना कसं तोंड करते बघा. किती अचानक होतं ना, लक्षात पण येत नाही की आपण असा चेहरा करतो बोलून. वस्त्र करून झालं, हार करून झाला, पण आता हा फोटो चिटकवायचा कुठं यापासून सुरुवात होती. कारण याच वर्षी मी मंदिर घेतलं आहे आणि तिथे कुठं स्पेस नव्हतं की नाही का कुठं चिटकवणार. मग एक जागा आम्हाला दिसली आणि तिथं आम्ही तो फोटो स्टिक केला आणि तिथेच मग टेप लावून त्याला हार वगैरे घातला. आणि इथे पहा माझी पूजा झाली. मग मी तिच्याकडे गेले आणि आत्या इथे पूजा करायला आल्या. त्यानंतर श्रीजाला आणलं मी पूजा करायसाठी आणि दर्शन घ्यायसाठी. तर तिचे बघा कसे नखरे चालू आहेत. जे बाप्पा कर ना, सुखाचे ठेवा मला. हात जोड, हात जोड, हात जोड. काय देऊ? सोफा? कसला सोफा? कसला सोफा? तिथं उभा करायला सोफा होय. इथूनच कर. नको, इथूनच कर आता. हात जोड, हात जोड लवकर. हात जोड, इथं ना दिवा लागतो. हात जोड मला पटकन. थांब ना, अजून ठेवला नाही बाळा. हा राहू रा चल. टिक्का नाही लावायचं. टिक्का नाहीच आहे. जय बाप्पा आज जय बाप्पा टिक्का नसतं लावायचं. जय बाप्पा करा. सुखाच हा सुखाच ठेवा म्हणायचा. जय जय बाप्पा. चला आम्ही चाललोय आता श्रीजाला घेऊन थोडं शॉपिंगला आणि बाहेर फिरून पण आणतो. कारण दिवस आठवड्यावरती घरीच असते, एकच दिवस भेटतो फिरण्यासाठी. मग आता थोडंसं तिला फिरून आणतो. चला भेटूया फिरायला गेल्यावर. श्रीजा कुठे चाललो आपण? कोरेगाव मध्ये. कशाला चाललोय? चप्पलच घ्यायच्या का? नाही तुझी पैंजण आहे. आम्ही आलोय रिटर्न घरी. कारण खूप पाऊस होता आणि वाटेतूनच घरी आलोय आम्ही. कारण पुढे गेलो असतो तर मग पावसात अडकलो असतो, त्यामुळे तसंच घरी आलोय. आता जाऊया कधीतरी बाहेर घेऊन तिला. स्वयंपाकाची तयारी करायची आहे. भूक तर खूप लागली आहे. पाहू उपवासाचं काही करता आलं तर करते. आणि माझे सासरे आणि हे आहेत जेवण करायला. श्रीजासाठी थोडं करावंच लागेल. चला मग स्वयंपाक करून घेऊया. नंतर मग श्रीजाला मेहंदी पण काढायची आहे. पाहू यावेळेस काढून देते की नाही. पावसामुळे आमचं बाहेर जाणं तर कॅन्सल झालं. मग म्हटलं चला आधी दिवाबत्तीस करून घेऊ आणि नंतर मग स्वयंपाकाला लागू. स्वयंपाकाला आज काय वेगळा स्वयंपाक करायचा होता. माझ्या सासू आणि माझ्यासाठी बटाटा आणि शेंगदाणा केला आणि यांच्यासाठी आम्ही दोघांसाठी मसाले भात करायचं ठरवलं. आणि श्रीजा दोन्हीपैकी थोडं खाते. मग तर मग असा होता आमचा संध्याकाळचा मेनू. मग म्हटलं तिला आता मेहंदी काढावी, पण ती काहीतरी मला स्वयंपाक करूस तर काहीतरी रायटिंग करत होती. खूप छान पेन्सिल धरते. आताशी 2 वर्षाची झाली आहे, पण पेन्सिल खूप छान धरते आता. काय काढते? काढ ना. मग नाही येत? मम्मा संध्याकाळी काढेल ना तुला. संध्याकाळी काढाल मम्मा. असं पहिल्यांदा झालंय. मी तिला सांगितलंय आणि तिने ऐकलंय. मी सांगितलं संध्याकाळी मेहंदी काढन, तर लगेच बाळाने माझ्या कोण ठेवून दिला आणि परत ती तिची रायटिंग काय लिहिती पण तू. हा
ते गणपतीचं गाणं कोणतं का तुला आवडतं ते? कोणतं गाणं आवडतं? म्हटलं जेवण वगैरे झालंय, चला आता हिच्या हातावर मेहंदी काढावं आणि झोपी लावावं. पण मॅडमने माझ्याच हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली. तिने तिच्या हातावर काढायच्या अगोदर माझेच हात रंगून ठेवले. मेहंदी काढते मला तू? काढायची पण नसते, काढायची पण लगेच पुसायची पण असते का? काढ ना, काढते ना मला. उयो 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 उयो, वाव, तुझी पिल्लू माझ्या हातावर मेहंदी काढते. वाव, दाखव सगळ्यांना, दाखव. हे बघ मम्माच्या हातावर मी मेहंदी काढली. सांग ना, सांग ना. बापरे, किती सुंदर मेहंदी काढली बा. वाव, हात नसतो लावायचा, हात नसतो लावायचा. तिने, चला, मेहंदी तर तिने काढून नाही दिली, उलटा माझाच हात रंगून ठेवला होता. आत्ताच धुतलाय मी हात, कारण बरीच कामं राहिली होती. हात तसा ठेवून जमणार नाही, कारण कामं राहतात आपली. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता उद्या तर सोमवार आहे. आजचा दिवस कसा बसा उपवासाचा निघलाय. उद्या सोमवार आहे, त्यात नागपंचमी आहे. तोही व्हिडिओ मी शूट करणार आहे आणि तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. जर माझे व्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हॅव अ नाईस डे.